हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण आपली व्हिडिओ स्टार्ट करतो आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून. एक्सप्रेस हायवे बघा, लाले 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 लाले. तर मी आहे आता खालापूर टोल नाक्याजवळ आणि टोल नाका तर खूप लांब राहिला, 4-5 किलोमीटर पुढे आहे आणि आत्ताच गर्दी लागलेली आहे. खूप सारी गर्दी. 4 लेन झालेत आणि असे मध्ये वाकडे तिकडे कसेही चाललेले आहेत लोक. याचं कारण म्हणजे उद्या आहे इलेक्शन आणि इलेक्शनसाठी सगळ्या गाड्या भरून चाललेल्या आहेत. पूर्ण मुंबईपासून सगळीकडे गाड्या चालल्यात, सगळीकडे 100-200 गाड्या एक ठिकाणी उभ्या आहेत आणि आम्ही ह्या असल्या ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. कारण तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितली, मी गेलेलो दीदीला रिसीव करायला एअरपोर्टला आणि आता चाललेलो आहे पुण्याला रिटर्न. कंटाळा आला, अर्धा-पाऊण तास झाला इथेच चालू आहे. असं थोडं पुढे मागे बघूया कधी पोचते. मला तर आता माझ्या घराचं टाईम दाखवते 7, पावणे 7. याचे किती होतील काय सांगता येत नाही आहे. 66 किलोमीटर बाकी आहे अजून. यार वाजलेले आहेत 4:35 AM. गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. विषय भावांनो काही समजतच नाही, काय झालंय काय, किती वेळ थांबायचं. हे बघा काय चाललंय, काय कुठं जायचंय मित्राला. तर मित्रांनो 4:56ला आम्ही टोल क्रॉस केलेला आहे आणि थोडा आता मोकळा श्वास. पण पुढे पण मला वाटतं रेड दिसत आहे, त्यामुळे बघूया आता. खालापूरला थांबणार आहे जेवायला, खायला प्यायला. भूक लागली जाम. खाणार पिणार, चार्ज होणार, मग जाणार पुणे. गलत मुहूर्त चूलती है ना. A few minutes later. तर भाई लोक, जसा खालापूर फूड मॉल मी सोडला आणि घाट स्टार्ट झाला की परत ट्रॅफिक चालू. 3 लेनमध्ये ट्रक आणि बस, बाकी काही नाही. देर इज नो वे टू गो. आय थिंक पोलीस बसेस आणि ट्रक्सला रात्री 8पर्यंत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर थांबवून ठेवतात. त्यामुळे आय थिंक नंतर 8 नंतर त्यांना सोडत असतील आणि यांची खूप सारी गर्दी होत असेल रात्री. मला वाटते रात्री कार चालवणं हे खूप मुश्किल आहे मुंबई पुणे हायवेवरती, कारण कारला जागाच नसते जायला. 3 लेन ब्लॉक झालेले असतात ट्रक्स आणि बसेसमुळे. तर मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही रात्रीचं निघूच नका, कारण मी आत्तापर्यंत जेवढ्या वेळा कारनी आलेलो आहे ह्या टाईमला, कारण एअरपोर्टला मला रात्रीच जावं लागतं. आपल्या इंटरनॅशनल फ्लाईट्स रात्रीच लँड होतात जास्त करून. मला असं वाटतं की रात्री कारनी येणं हे पाप आहे. ह्या अशा हायवेवरती आपण चालूच नाही शकत. घाटात फुल जॅम असतं, फुल जॅम. कधी पण या तुम्ही रात्री 8 नंतर 10 नंतर तुम्ही चालू कराल ना, तर रात्री तुम्ही बघत असाल की पूर्ण ट्रॅफिक असतं. कधीच आपल्याला विदाउट ट्रॅफिक होतच नाही. जोपर्यंत मिसिंग लिंक चालू होत नाही ना, तोपर्यंत हे असंच चालू राहणार. मिसिंग लिंक झाला तरी मला वाटतं जर तिथे ट्रकर्सला अलाउड केलं तर रात्री असंच होणार आहे. कारण 4 लेनमध्ये खालापूर टोलपासून ते मिसिंग लिंक जिथे स्टार्ट होतं तिथपर्यंत 4 लेन आहेत. तरीसुद्धा मी तिथे बघितलं की तिथे ट्रॅफिक जाम होतं आहे, कारण ट्रकर्स सगळ्या लेन अक्वायर करतात आणि आपल्या कारला जायला जागाच नसते. मित्रांनो वाजलेले आहेत सकाळचे 6:15 आणि सनराईज व्हायला सुरुवात झालेली आहे, पण तरी पण आम्ही अजून घाटातच आहे. 52 किलोमीटर्स स्टिल रिमेनिंग ब्रदर्स. विश यू व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग झालेली आहे आणि आम्ही पोहोचत आहे आता लोणावळ्याजवळ.
मस्त उजेड झालेला आहे आणि आता आम्ही पोचलो आहे लोणावळ्याच्या पुढे आणि ट्रॅफिक बघा एकदम क्लिअर झालेला आहे. आता नॉर्मली गाडी चालू आहे तर फाईन फाईन फाईन. दिल चाहता है कभी नबी ये चमकीला दिल जगमगाते हैं झिलमिलाते हैं अपने वास्ते ये खुशी रहे रोशनी रहे अपने रास्ते. ओ सॉरी फॉर द लिरिक्स ब्रदर्स. कुछ भी देवियों सजनों, आपका स्वागत है न्यू तलेगाव टोल प्लाझा पे. तर मस्त मॉर्निंग झालेली आहे आणि नवीन टोल नाक्यावरती कारसाठी खूप सारे लेन्स दिलेले आहेत आणि ट्रकसाठी फक्त 2-3च लेन ठेवले आहेत. त्यामुळे ट्रॅफिक खूप होत जाते, पण आपल्याला लागली नाही आता, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर चला आता पोचूया घरी लवकर. आणि मित्रांनो, आपली व्हिडिओ आपण आता इथेच एंड करूया. जर व्हिडिओ आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. टिल देन बाय पीस. दानिया. Anxiety, filling up every space, no privacy. And silently, it could build and build until you finally see. Whoa, it's